जीवनने नुकतेच कॉलेजला ॲडमिशन घेतले होते आणि प्रियाने पण. आणि जीवनचा कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. जीवन कॉलेजला जाण्यासाठी सिटी बसमध्ये येतो आणि तिकीट काढतो कॉलेजलासाठी. 1-2 स्टॉप झाले की प्रिया पण बसमध्ये चढते आणि जीवनच्या पुढल्या सीटवरती बसते. आणि जीवनच्या मनात लगेच विचार चालू होतात की ही माझ्या वर्गातच असली पाहिजे. त्यानंतर जीवन मनातल्या मनात एखादं गाणं म्हणत असतो. बसचा लास्ट स्टॉप हा कॉलेजचाच असतो आणि तिने पण लास्ट स्टॉपचाच तिकीट काढलेले असते. आणि जीवन कॉलेजच्या स्टॉपला उतरतो. तेच प्रिया पुढल्या दरवाज्यातून उतरते. आणि पाहिलंच पहिल्याच दिवस असल्यामुळे 3 ब्रांच सगळे मूळ एकाच वर्गात बसवले असतात. आणि दिनक्रम पहिले 15 दिवस असाच चालू असतो. नंतर एकदाच सगळ्यांना आपापल्या वर्गात बसवतात. आणि मग रोज जीवन बसने येत असते आणि प्रिया पण. आणि रोजची जागा फिक्स असते. एके दिवशी बस पूर्ण फुल असते आणि एकच जागा बाकी असते, ती पण जीवनच्या बाजूला. आणि प्रिया बसते त्याच्या बाजूला. आणि बस थोडी पुढे गेली की प्रिया विचारते, जीवन, तुझे गाव कोणते? ते दोघे एकाच जिल्ह्यातील असतात, पण गाव वेगवेगळे असतात. त्यानंतर तो पण विचारतो आणि त्यांच्या गप्पा चालू होतात. आणि थोड्याच वेळात कॉलेज येते आणि प्रिया उठून निघून जाते. जीवन आपला पूर्ण दिवसभर एकाच नादात असतो की जी मुलगी मला आवडते आज मला तिच्यासमोर बसायला भेटले. आणि कॉलेज संपत प्रिया उशीर झाला. ती रोजची बस निघून जाते. पण जीवन दिवसभर खुश असतो, कारण जाताना मात्र प्रिया न दिसल्यामुळे त्याचा मूड हाफ होतो आणि लगेच त्याचा स्टॉप येतो आणि उतरून जातो. घरी गेल्यावर हा जीवन आज सकाळी सगळं आठवून एकटक हसत असतो. आणि जेवण झाल्यानंतर थोडं फिरून आल्यावर जीवन झोपण्यासाठी जातो आणि त्याला झोपताना सकाळचे क्षण आठवतात आणि तो मनातल्या मनात पुटपुटू लागतो. असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्याविणे तुझ्यासवे असायचे आता, डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे रे आता. आणि त्याला पुटपुट असताना कधी झोप लागते समजतच नाही. आणि सकाळी उठून दररोजची तयारी चालू असते. आणि आज त्याला त्याची बहीण स्कूटीवरून बसस्टॉपला सोडायला जाते. आणि काय जीवन पाठीमागच्या सीटवर आणि पुढच्या सीटवर प्रिया. आणि आजपासून प्रतीक्षक पण चालू होणार होते. त्यामुळे त्यांना 20 मुलांची एक तुकडी अशा 3 तुकड्यामध्ये विभागात. आणि काय तर दोघे पण एकाच तुकडीत येतात आणि त्यात पण 5 जणांचा ग्रुप, असे 4 ग्रुप होतात. आणि एका ग्रुपमध्ये पण येतात. आणि मग काय चालू होते निरागस प्रेम कथा. दररोज थोडं थोडं बोलणं. आणि पहिलं सेमिस्टर संपतं दुसरं सेमिस्टर चालू होतं. जीवन तसा स्वभावाने गरीब आणि लाजाळू मुलगा असतो. तो जास्त प्रियासोबत बोलत नसे, पण त्याला प्रियाविषयी खूप आदर आणि प्रेम असते. पण तो काही केल्या सांगत नसे. आणि दुसरं वर्ष चालू होतं तरी जीवन आपलं एका बाजूने प्रेम करतो आणि डायरेक्ट 12वरून दुसऱ्या वर्षात नवीन मुलं येतात आणि त्यामुळे डबल प्रतिकारासाठी वेगळे ग्रुप पडतात. जीवन पण हॉस्टेल जॉईन करतो आणि डायरेक्ट दुसऱ्या वर्षातील एक मुलगा प्रियाला प्रपोज करतो आणि जीवनला खूप वाईट वाटते. पण प्रियासुद्धा त्या मुलाला म्हणते, मला तुझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पण जीवन आपलं एका बाजूने निरागस प्रेम करत असतो. त्याला आता तो थोडा ढीठ होतो, कारण बोलताना ना त्या ज्यावेळेस माणसाच्या सर्व गोष्टी बंद होतात तसा तो मजबूत बनतो. तसेच लास्ट इयर चालू होत आणि जीवन त्या दिवसाची वाट बघत होता. एक दिवस एकदाचा येतोच. आणि ही सगळी गोष्ट त्याच्या एका जिवलग मित्राला सांगतो. तो मित्र ठरवतो, काही झालं तरी आज तू प्रपोज करायचं. आणि व्हॉट्सॲपवर जीवन पूर्ण मेसेज टाकतो आणि प्रियाला जस्ट 9ला रिप्लाय येतो की तू ठीक आहेस ना, झोपेतून बोलत नाहीस ना. तो बोलतो, नाही, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. पण ती त्याला काही केल्या हो बोलत नाही आणि नाही पण बोलत नाही. तो तिला विचारतच असतो आणि 3 वर्षाचा कोर्स संपतो एकदाचा. तो पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जातो आणि ती तिच्या फॅमिलीला घेऊन एका मोठ्या शहरात शिफ्ट होते. पण जीवन आपलं निरागस प्रेम करत राहतो. नंतर ते हळूहळू व्हॉट्सॲपवर चॅटिंग करत राहतात आणि त्याचा पुढचं शिक्षण पूर्ण होतं आणि तो जॉबला जॉईन करतो. आणि काही काळ दोघे पण एकमेकांना बोलत नाहीत. एक दिवशी प्रियाला त्याचा मेसेज येतो आणि त्याचा मोबाईल बदलल्यामुळे
नंबर डिलीट झालेला असतो आणि ती बोलते, "प्रिया बोलतीये." तो विचारतो, "कोण प्रिया?" मग ती सांगते पूर्ण नाव आणि जीवन हा आपला बदला घेण्याच्या नादात असतो. त्यानंतर ती त्याला इन्स्टाला पण फॉलो करते आणि जीवनच्या ज्या मनात जे प्रेम होतं ते पुन्हा ओठांवर येऊ लागतं. पुन्हा तो प्रेमात पडतो. प्रिया आपलं मैत्रीच्या नावाने बोलत असे आणि जीवन आपलं भाऊ त्याच्या डोक्यात काय काय चालू असतं तो लगेच पुटपुटू लागतो. लगेचच त्याच्या डोक्यामध्ये गाणे सुरू होतात. आणि नंतर तर अशी वेळ येते की ज्या वेळेस जीवन इन्स्टाला स्टोरी टाकेल त्याच वेळी प्रिया पण स्टोरी टाकत असे. पण काही केल्या प्रेम हे समजून घेत नसे. जीवन खूप मनापासून प्रेम करत असे. पण काय करणार, प्रिया समजवायला पाहिजे आणि अशी वेळ येते की फक्त दोघे पण वाट बघतात कोण आधी बोलेल. आणि जीवनने कधी तिला मेसेज केला की ती पण आता लवकर रिप्लाय देत नाही. आणि जीवन आपलं निरागस प्रेम हळूहळू कमी होते असं वाटू लागलं. रागात येऊन तो तिला इन्स्टाला अनफॉलो करतो. पण ती मात्र त्याची प्रत्येक स्टोरी बघते. पण तो हळूहळू मूव्ह ऑन करायला चालू करतो. पण त्याची निरागस प्रेम कहाणी ही असेच अर्ध्यावर राहते. पण जीवनला त्याच्या आयुष्यात एक चांगला धडा मिळतो की निरागस प्रेम हे केलेच पाहिजे. पण ते आपल्यावर जीवापाड प्रेम करत असल्यावरच. अशीच ही राहते निरागस प्रेम कहाणी जीवन आणि प्रियाची. तर मित्रांनो, गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.